नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सांगली जिल्ह्यात 30 कोटींचे ड्रग्ज सापडले. जिल्ह्याचा बिहार होण्यात यशस्वी वाटचाल. विटा येथे MD ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त. पोलिसांनी तिघांना केली अटक. बीड प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही, पण एखाद्या निष्पाप व्यक्तीला शिक्षा नको. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण. अंजली दमानियांची अजित पवार भेटीवर आणि राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं. राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. माध्यमांकडून ट्रायल चालवली जात असल्याचा आरोप. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर. सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख 25 फेब्रुवारीला पुढील सुनावणी. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धसांची गौप्यस्फोटाची मालिका. आता पंकजा मुंडेंचेही नाव घेतलं. म्हणाले, त्यांनी भाषणात म्हटलं, वाल्मिक कराडांशिवाय धनंजय मुंडे यांचं पाणही हलत नाही. पंढरपुरात नवदाम्पत्याला विठुरायाचं थेट दर्शन मिळणार. रांगेत उभे राहण्याची गरज नाही. मंदिर समितीचा मोठा निर्णय. तर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू. सुप्रिया सुळेंना लोकसभेतील मदतीचा विसर. ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार. महापालिका आणि स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर मवियातील नाराजी नाट्य समोर. हत्या होण्याच्या काही तासाआधी बाबा सिद्दीकीने डायरीत मोहित कंबोजांसह बिल्डरची नावं लिहिली, पण आरोपपत्रात बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा पुनर्विकास प्रकल्पाशी कोणताही संबंध नसल्याचं झिशान सिद्दीकींचं स्पष्टीकरण. माजी मंत्री दीपक केसरकरांना दे धक्का. पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द. पूर्वीप्रमाणे पाठ्यपुस्तकांचे वितरण. पुण्यात GBSC रुग्णसंख्या 100 पार. तर 31 मार्चला भारत इंग्लंड मॅच. पिण्याच्या पाण्याकडे विशेष लक्ष द्या. दूषित पाण्यामुळे GBS आजारावरून मुख्यमंत्र्यांच्या सूचना. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.